ठीक आहे, चला सरकारने हा पंगवायला नको, नाहीतर तुमच्याकडे असं आहेच आंदोलनाचं, पुन्हा तुम्ही आंदोलन करू शकता. पण या परिस्थितीमध्ये आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुणबीतूनही म्हणजे कुणबीचा दाखला मिळाल्यानं ओबीसीतूनही आरक्षण मिळणार आहे, ECBCतून पण मराठ्यांना आरक्षण आहे. मग मराठा समाजाला एकीकडे कुणबीतून पण आरक्षण द्यायचं, म्हणजे ओबीसीतून पण आरक्षण द्यायचं, ECBCतून पण आरक्षण द्यायचं, असं दुहेरी 2-2, 3-3 वर्गातून आरक्षण मराठा समाजाला कसं काय दिलं जाऊ शकतं? अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला जातोय, अशा स्वरूपाचा एक आरोप केला जातोय. तुम्ही कसं बघता याच्याकडे? आरोप करणाऱ्याला शेण खायला जमतं का सगळ्या दुनियात? ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात खायचं, SC STच्या योजना केंद्रात खायच्या, दोन्हीकून हुकला की ओपनमध्ये आलाच पुन्हा, हे चालतं का? हां, तुमचं ते रे शान आहे आणि दुसरे करते ते येडे. तुम्हाला वाटतं तुम्ही लय हुशार आहेत, पचलं तुम्हाला आत्ता बहुत, कारण कोणी विरोध करत नव्हतं. प्रत्येकाला वाटायचं नको त्यांच्या लेकराला मिळतंय ना मिळू द्या. ज्या दिवशी तुम्ही आमच्या लेकराला आमचं खरं आरक्षण असून विरोध करायला लागलात ना, त्या दिवसापासून तुमचे सगळे रंग उघडे पडलेत, तुमचा बेगडेपणा सगळा उघडा पडला, तुम्ही किती खालच्या विचाराचे आहेत हे सगळं उघडं पडलं. तुम्हाला फक्त तुमच्या जातीला खायला लागतं, दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही, ही भूमिका तुमची उघडी पडली आणि तुम्ही आता तोंडवर पडलेले. तुम्ही उघडे पडलात लोकांपुढं. आता तुम्ही 3-3 खाता तवा, तुम्ही ओबीसीचं आरक्षण खाता महाराष्ट्रात. काही जाती महाराष्ट्रात ओबीसीत आहेत पण SC STच्या सवलती खात्यात. बरं, काही जाती इथं महाराष्ट्रात ओबीसीत SC STत, ओबीसीतल्या काही जाती महाराष्ट्रात SC STच्या योजना खात्यात आणि केंद्रात ओबीसीचं आरक्षण खात्यात. काही जाती इथं ओबीसीचं खात्यात आणि केंद्रात SC STच्या खात्यात आणि ओपन मध्ये पण येतात. जरांगे साहेब, तुम्ही नाही 4-4, 5-5 आरक्षण खात. कोणत्या जाती आहेत सांगा ना जरा, म्हणजे ती या निमित्ताने महाराष्ट्राला पण कळेल की साधारण कोणत्या जातींमध्ये अशा स्वरूपाची हेराफेरी सुरू आहे. सगळ्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. NT VJNTचे जे वर्ग झालेत हे कुठलं आरक्षण खाते आहेत, यांना केंद्रात कोणचं आहे राज्यात कोणचं आहे बघा ना.